तर हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपल्या कालच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलंय तुम्ही. तसंच आजच्या ब्लॉगला पण द्या आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि लाईक, शेअर, कमेंट्स भरपूर करत जा. आणि जे काही तुम्ही कमेंट करताय, काही गोष्टी आता मी एक 4-5 दिवसापासून कमेंट पण वाचतीच आहे. तर त्याच्यामध्ये एक 2-3 कमेंट अशा कॉमन आहेत, की बाबा त्यांचं असं म्हणणं आहे, त्या दादांचं, ताईंचं असं म्हणणं आहे, की बाबा तू तुझ्या नवऱ्याची बदनामी करतेस म्हणून. तुझ्याबद्दल तू काही सांगत नाहीयेस. तर माझ्याबद्दल आता मी चुकीची आहे की नाही ते आता ते तुम्हीच ठरवा. त्याचा विषय नाही काही, ते नाही म्हणत मी तुम्हाला. पण कसं आहे, मला त्याची बदनामी करायला मला काहीच हौस नाहीये. कारण तो ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागलाय किंवा मी त्याच्याबरोबर जे काही दिवस काढले, त्याच्यामुळं मला जो काही त्रास झालाय, तेच मी तुम्हाला सांगते. मी काही वेडं-वाकडं किंवा चुकीच्या पद्धतीने वगैरे असं काही सांगत नाहीये. आणि मुळात म्हणजे जर मी चुकीची जर असेल, तर मी जर चुकीची असते, तर मी माझ्या मुलींना घेऊन वेगळी राहिली नसते किंवा त्याच्यापासून लांब राहिली नसते. ते तुम्हाला पुढच्या भागात म्हणजे मी इथून पुढचे जे काही भाग सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच आहे. त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष लावा. लगेच निष्कर्ष किंवा तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या लगेच मला तुम्ही देऊ नका असं मला वाटतं. आणि मुळात म्हणजे मला त्याची बदनामी करण्याचा काहीही इंटरेस्ट म्हणजे मला काहीच हे वाटत नाहीये, की बाबा त्याची बदनामी करून मला तुमच्याकडून मला सहानुभूती भेटेल वगैरे काय असं काहीच नाहीये. जे काही रिअल माझ्या आयुष्यामध्ये घडलंय, त्यांनी जे काय माझ्या आयुष्याची वाट लावलेली तेच मी तुम्हाला सांगते. त्याच्या व्यतिरिक्त जास्त 4 गोष्टी वाढून चाढून सांगून मला तुमची सहानुभूती सहानुभूती मिळवायची वगैरे असं काहीच नाहीये. तर जे काय आहे ते सगळं रिअल आहे. तर मग आपण कालच्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला पुढे सांगायला सुरुवात करते आता. की काल मी तुम्हाला सांगितलं की मी तिकडे गेले राहायला, महिना 15 दिवस राहिले व्यवस्थित. तो व्यवस्थित राहिला. त्याचे वडील आले होते. मग तिथले सगळे बघायला बाळाला काही लोक आले, काही लोक नाही आले. ते वेगळी गोष्ट. पण तिथून पुढं महिना, दीड महिन्यानंतर परत त्याच्या वडिलांची त्याची परत भांडणं चालू झाली. परत त्यांचे ते धिंगाणे दारू पिऊन येऊन त्याचे वडील पण दारू पिऊन यायचे, उलट्या वगैरे करायचे. बरचसं काय काय त्यांचे पिल्यानंतर काय काय बडबड करायचे, बोलायचे वगैरे. बरंच खूप म्हणजे मला त्या गोष्टीचा पण खूप त्यावेळेस मनस्ताप व्हायला लागला, की बाबा आता काय हे जर असंच चालू राहिलं, बाळ आता 5-6 महिन्याचं झालंय आणि जर परत हेच असंच चालू राहिलं तर पुढं कसं होईल, काय होईल? या खूप गोष्टींचा ताण आणि त्याच्यात मी तरी पण नाही का आता किती वेळा सांगायचं आई-वडिलांना 2 वर्ष म्हणजे बाळ झालं तसं तर ये-जा चालूच होती. बाळ व्हायच्या आधी पण प्रेग्नन्सीमध्ये ये-जा चालू होती. तिकडे 4 दिवस, इकडे 4 दिवस. असेच माझे ते 9 महिने, परत हे बाळाचे 5 महिने. माझे असेच गेले बरेच दिवस, की बाबा वडिलांना पण फोन केल्यानंतर वडील पण ताबडतोब हजर असायचे किंवा मला तिकडे बोलवायचे. काही बी ॲडजस्ट करून, पैशाचं ॲडजस्ट करून, तिकीटचं ॲडजस्ट करून मी तिकडे जायचे, ते इकडे यायचे. या गोष्टीला इतका वैताग आला होता मला, की बाबा आता काय करायचं बा पुढं? तरी पण मी तसेच 5-6 महिने तिथे गेल्यानंतर बाळ 5-6 महिन्याचं झालं. आधी 3 महिन्याचं होतं, नंतर 2-3 महिने, अजून 4-5 महिने असे 7-8 महिन्याचं बाळ होऊसोपर्यंत मी तिथं राहिले, व्यवस्थित राहिले. माझी काही कोणत्या गोष्टीची मी त्याला हे करत नव्हते. पण तरी पण तो पिऊन यायचा, मारहाण करायचा. आता तुम्हाला मी ते दातांची पण स्टोरी सांगते. आता काय झालं होतं माझ्या दातांना. पहिले पहिले दात माझे वेगळे होते. हे दात मी आता कॅप बसवलेली दातांना. तर ते दाताचं पण त्यावेळेस त्यांनी मला ज्यावेळेस समजा मी तिथं राहत होते 4-5, 5-6 महिन्यात, त्याच्या आधी पण प्रेग्नन्सीमध्ये पण त्यांनी मला एकदा म्हणजे प्रेग्नन्सी राहायच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं रात्रीचं मला खूप त्यांनी मारलं होतं. त्यावेळेस दातावर मारलं होतं. दातावर मारल्यामुळं ज्या दाताच्या आतल्या ज्या नसा होत्या त्या सगळ्या पूर्ण डॅमेज झाल्या होत्या. त्यावेळेस काय मला एवढं वाटलं नव्हतं. पण नंतर एक दिवशी परत त्यांनी मला तोंडावर लाथ पण मारली होती. लाथ मारल्यामुळे जो इकडचा दात होता माझा तो अर्धा तुटला होता. आणि अर्धा तुटला परत मग हे 3 दात त्याच्यामुळे पूर्ण डॅमेज, 2 दात हे पुढचे पूर्ण डॅमेज झाले होते. तुम्हाला वाटलंच मी त्याचा फोटो पण किंवा एखादा फोटो असेल माझ्याकडं तर तो मी तुम्हाला दाखवेल. दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की माझे तेव्हा दात कसे होते आणि आता दात कसे आहेत. ते पण त्याचा पण मला खूप त्रास झाला. खूप दिवस मला त्या दातांनी जेवता वगैरे येत नव्हतं, खाता पिता येत नव्हतं, काहीच नाही.
ते पण खूप म्हणजे पूर्ण नसा डॅमेज झाला होता. मला किती दिवस बोलायला पण त्रास व्हायचा. थंडी वारायचं, थंडी पाऊस वगैरे पडला की मला त्या दातांना ठणके बसायचे. खूप सारा त्रास व्हायचा. ते असं झालं होतं. त्याच्यावर परत मला गाडीवर पण त्यांनी एक दिवशी घेऊन गेला पिऊन, म्हणजे नाही का गेला होता घेऊन. तो पिलेला होता. त्या गाडीवरनं सुद्धा पाडलं होतं मला. त्याच्यामुळे तो असा थोडासा असा दाताला मार पण लागला होता माझ्या. त्या मारामुळं पण पूर्ण नसा डॅमेज झाला होता. काळे निळे दात झाले ते. हे पुढचे जे 2 दात होते ते पूर्ण काळे दिसत होते आणि इकडचा एक दात होता तो अर्धा तर तुटलेलाच होता. तो पण खूप त्रास व्हायचा मला त्या गोष्टींचा. आणि ते दात त्याच्यामुळे तुटलेला आहे माझा. खराब झाला होता. आणि ते झालं. मग आता पुढं काय करायचं बाबा? हे आता जर आयुष्यभर असं चालत राहिलं तर पुढं काय करायचं, काय नाही. मला इतकं टेन्शन यायचं. माझ्या नंदांना मी सांगायचे, त्या पण बघायच्या. दर 2 दिवस, 3 दिवसाला तो मला मारहाण करायचा, दारू पिऊन यायचा. मुलीला पण नीट बघत नव्हता, काहीच नव्हता. बाप गेल्यानंतर तो पण त्याची परत नखरे चालू झाले, की बाबा प्यायचा, पिऊन म्हणजे कामाला तो जातच नव्हता. गेला तरी कामाला ना, की आपलं इकडं तिकडं टंगळ-मंगळ करायचा किंवा दारू-बिरू पिऊन परत मागे यायचा. त्याने एक दिवस असा गोंधळ केला, की ज्यावेळेस लग्न झालं माझं, त्यावेळेस त्यांनी मला लग्न झाल्यानंतर घरी इकडं आणल्यानंतर 2 महिन्यांनी, 1-1.5 महिन्यांनी मला त्यांनी गळ्यातलं मंगळसूत्र केलं होतं. मोठं 1 तोळ्याचं असेल त्यावेळेस मला असं वाटतंय. ते 1 तोळ्याचं मंगळसूत्र मी रेग्युलर काय म्हणजे नाही का रेग्युलर एवढं मोठं मंगळसूत्र मी काय घालत नव्हते. छोटं जे होतं माझ्या गळ्यात, जे सुरुवातीला त्यांनी लग्नाच्या दिवशी 2 वाट्या आणि 5 मणी घातले होते, ते गळ्यात होतं आणि दुसरं त्यांनी लग्न झाल्यावर मला गळ्यातलं मोठं कानातलं वगैरे केलं होतं ते. तर एक दिवशी दारू पिण्यासाठी त्यांनी काय केलं, की पर्समध्ये माझ्या ते ह्याच्यात कपाटामध्ये मी पर्समध्ये ते गळ्यातलं ठेवलं होतं. आणि एक दिवशी दारू प्यायला पैसे मागत होता माझ्याकडे. माझ्याकडे तर नव्हतेच पैसे कधी. तो देतच नव्हता मला. त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे असण्याचा काही विषयच नाही. पण एक दिवशी त्यांनी काय त्याच्या मनात आलं काय माहिती. मी बाहेर का आतमध्ये कुठंतरी काहीतरी कामाच्या गडबडीत असेल किंवा बाळाच्या गडबडीत असेल. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते गळ्यातलं माझ्या पर्समधून काढलं आणि ते नेऊन मोडलं पण, विकलं पण. त्याचे पैसे आणले त्यांनी घरामध्ये. मग त्यावेळेस त्या दिवशी त्यांनी काय केलं, मला हे माहितीच नव्हतं. मला 2-3 दिवसानंतर काहीतरी फंक्शन का काहीतरी सण होता म्हणून मग मी नाही का बघितलं, की बाबा गळ्यातलं कुठे घालायचंय मला म्हणून पर्समध्ये चेक केलं. गेले बघायला घालायचंय म्हणून काढायला गेले. तर त्याच्यामध्ये ते गळ्यातले सापडलं नाही मला. मी इकडं-तिकडं बघत बसले. दुसऱ्या कप्प्यात बघ, इकडं बघ, साडी खाली कुठं ठेवले का, कुठं काय असं डब्यांमध्ये ठेवले का. नाही का माझ्या लक्षात नाही बाबा गडबडीत या बाळाच्या ह्याच्यामध्ये कुठं ठेवले. मी तिकडं नेलं होतं, तिकडून आणलंय का नाही आणलं. पण असं माझ्या डोक्यात होतं की नाही मी तिकडं तर नाही घरी माहेरी तर नव्हतं ठेवलेलं. घरी इकडं आणलं होतं. मी आणल्यानंतर पर्समध्ये ठेवलं होतं. एवढं डोक्यात की बाबा पण नेमकं कोणत्या पर्समध्ये ठेवलं किंवा कोणत्या कप्प्यात ठेवलं पर्सच्या असं लक्षातच येईना. मग मी 1 तासभर तरी ते शोधत होते की बाबा कुठे गेले ते गळ्यातलं काय गेले. आणि मग नंतर मला या माणसाला विचारलं मी, की "बाबा ते गळ्यातलं कुठे ठेवलंय? तुम्ही बघितलंय का? काय?" "नाही, नाही," म्हटले, "मला नाही माहिती." म्हणजे नाही का तो असं जोपारायला लागला, की "नाही तुलाच माहिती, तूच नेलं होतं. तुझ्या आई-बापांनी मोडलं असेल तिकडं तुझ्या पोरीसाठी खर्च करायला, असं तसं किंवा तूच मोडला असेल दवाखान्याचा खर्च पाणी हे करायचा म्हणून असं." म्हटलं, "नाही, मी तर नाही मोडलेलं." म्हटलं, "मी कशाला मोडू ते गळ्यातलं?" तर तो म्हणायचा, "नाही, नाही, तूच मोडला असेल तूच हे केलं." म्हणलं, "अहो मोडायचा विषयच कशाला आहे? जर समजा गरज जर असेल तर गहाण वगैरे ठेवलं असेल समजा, ठेवू म्हणा." म्हटलं. पण असं मोडी-बिडीचं कशाला काम करणार आम्ही? तसं नाही केलं म्हटलं. मी येताना गळ्यात घालून आले होते म्हटलं. तर तो म्हटला, "नाही, नाही, बघच तू असं नसेल." तर ते 2-3 दिवस मी त्या गोष्टीला त्याला सारखं विचारत होते, टोकत होते, की "बाबा कुठे गेले? कुठे गेले? तुम्ही घेतले का? मला सांगा." असं तसं बरंच मी त्याला खूप 2 दिवस सारखं विचारायचे. पण त्याने त्यावेळेस काय केलं होतं, त्या पैशामध्ये त्यांनी घरामध्ये किराणा, जे काय लागत होत्या वस्तू, बाळाला कपडे त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी ते 5-6 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला कपडे आणले होते. एवढे दिवस आणले नव्हते. त्याला तिला 2-3 फ्रॉक असे छोटे जे वापरण्यासारखी छोट्या पॅन्टी वगैरे ते असं बरंच काय-काय सामान आणलं होतं त्यांनी. घरामध्ये पण खायला, प्यायला, गॅस टाकी वगैरे, किराणा वगैरे सगळं भरलं होतं. पण माझ्या डोक्यात आलंच नाही. मला वाटलं त्याला ते ह्याचं
जे काम करत होता मटक्याचं धंद्याचं ते काम करत होता तो, असं इकडं तिकडं कुठं भेटत तिथं करत होता. त्यावेळेस असं वाटायचं जे केलं असं म्हणून त्याचे पैसे त्याला कामाचे भेटले असतील, त्या कामाच्या पैशामध्ये त्याने ते सामान घरामध्ये आणले असा मी विचार केला. पण नंतर माझी टूप पेटली की तो बाबा 2 दिवस जरा जास्त त्याची मजा मस्ती चालली होती, खाण्यापिण्याची सगळीच. दारूच्या बाटल्या, क्वार्टर्स वगैरे नाही का, बरंच काय काय घेऊन यायचा घरी. बिअरच्या बाटल्या घेऊन यायचा, त्याच्याबरोबर त्याचे चुल हे आत्याचा का कोणाचा तरी मुलगा होता, तिथले शेजारची पोरं माणसं त्यांना घेऊन बसायचा घराच्या बाहेर. म्हणजे बाहेरच्या साईडला असं पटांगण होतं, त्या साईडला बसायचा मागच्या साईडला. तर मला हे असं किती दिवस 2-3 दिवस तर मला कळतच नव्हतं नेमकं काय काय. पण नंतर मग मी त्याला चांगलं खोदून खोदून विचारलं, माझ्या नंदेला विचारायला लावलं की बाबा ताई तुम्ही त्याला विचारा की नेमकं तू घेतलंय का गळ्यातलं का काय, मला नीट चेक करायला. तरी पण मी 2 दिवस तरी पण सगळं घर चेक करायचे मी. मला टेन्शन यायचं, एवढं मोठं 1 तोळ्याचं गळ्यातलं कुठं गेलं माझं, काय गेलं, कसं काय पडलं. घरात तर कुणी येत नाही म्हणलं, ह्याच्याशिवाय तर घराच्या कुणी बाहेर जात नाही, मी तर कुठं जात पण नव्हते, काहीच नाही, घरामध्येच असायचं. त्या त्या गोष्टी 2-3 दिवस मी त्याच्याबरोबर भांडत होते, तरी पण तो मला बोलायचा, मारहाण करायचा, म्हणायचा नाही मी नाही नेलो वगैरे, असं बऱ्याच गोष्टी करायचा. त्याच्यानंतर मग आमच्या नंदेनी त्याला विचारून विचारून सारखं बोलून बोलून बडबड करून विचारलं त्याला भरपूर वेळा. तेव्हा त्यांनी सांगितलं की ते मी गळ्यातलं त्यावेळेस मोडलं. म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते माझं ते श्रीधन सुद्धा मोडलं, त्याला ते पण पुरलं नाही. शेवटचं तेवढंच गळ्यातलं आणि एक अंगठी आणि काळातलं राहिलं होतं माझ्या, वरचं जे काय होतं ते छोटं गळ्यातलं होतं. तर तेवढं राहिलं होतं. त्याच्यानंतर पण ते परत 8-15 दिवसांनी ते ते अंगठी काढून नेली माझ्या बोटातली, कानातले काढून नेले, ते मोडले. मला म्हटलं पैसे नाही आपल्याकडं आता खर्चायला, मग काय करायचं? मग ते डाग आहे ते ठेवून काय करायचे? पण मला पण असं वाटायचं चला जा बाबा आता ऐन टायमाला गरज आहे तर काय करायचं, ते तरी ठेवून आपल्याला जेव्हा अडचणीच्या काळात जर आपल्या वस्तू जर आहेत आपल्याकडं त्याचा उपयोग होत नसेल तर मग काय उपयोग आहे आपल्याकडं असण्याचा, वस्तू असण्याचा वगैरे. मग त्यांनी ते त्या टायमाला ते कानातलं, गळ्यातलं, माझं अंगठी ते सगळं मोडलं होतं. म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे सोनं पण काय राहिलं नाही, काहीच नाही. आणि त्याच पिरियडमध्ये त्यांनी तेवढ्या 2-3 महिन्यात मी जोपर्यंत तिथं होते तोपर्यंत त्याच्या नावावर थोडीफार काही जमीन होती. त्यांनी ती पण म्हणजे त्यावेळेस त्या साईडला त्या नगर साईडला काय त्या भागाला एवढं काही जागेला वगैरे भाव वगैरे नव्हता. त्यावेळेस त्यांनी ती जमीन पण 2.25 लाखाला विकून टाकली. आणि त्याच्यामध्ये परत पुढं ते विकल्यानंतर त्याच्यात पण कमी कमी 2-3 महिने त्यांनी त्या पैशावर पण खूप मजा केली, सगळ्या गोष्टी. मग त्याच्यात पण परत आमची भांडणं व्हायला लागली. भांडणं झाल्यानंतर मग मी तर एवढी वैतागले होते, नंतर नंतर ना शेवटचे 5-6 महिने पोरगी चांगली 8-9 महिन्याची झाली होती माझी. आणि मग 8-9 महिने झाले, मग तिला पण खाणं पिणं तिचं नाही का, थोडंफार तरी खायला प्यायला बाबा वरचं जे काही पौष्टिक अन्न काय असतं ते पण तिला द्यायला. तो तरी पण भांडणं वगैरे करायचा माझ्या बरोबर, काही ना काही कारण काढून तो पिऊन आला म्हणजे काहीतरी भांडणं काढायचाच, की बाबा तुझ्या आई बापाने आम्हाला फसवलं वगैरे असं. म्हणजे काय फसवलं आम्ही त्याला, त्यांनीच आम्हाला उलट फसवलं. सगळ्या गोष्टी तू दारुडा होता, तू एवढा घाणेरडा म्हणजे नाही का, व्यसन करणारा, गुटखा वगैरे खाणारा, तू असले घाणेरडे काम करणारा असून सुद्धा आम्ही म्हणजे माझ्या आई वडिलांनी डोळे झाकून तुझ्या चुलत्यांवर विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासावर तुझ्या बरोबर माझं लग्न लावून दिलं आणि आम्ही काय तुला फसवलं, असं त्याला उलट जर बोललं तर तो मलाच उलट मारहाण करायचा अजून. बऱ्याचशा काही काही गोष्टी इतक्या म्हणजे क्रिटिकल झाल्या. नंतर मी नंतर मग वैतागून माझ्या वडिलांना शेवटी फोन केलाच, की बाबा आता मला काही सहन होत नाहीये. कारण दररोजची किरकिर दररोज. आणि त्यातल्या त्यात माझं काय म्हणणे असायचं त्याला, की बाबा तू भांडणं कर पण काहीतरी कारण असू दे, काहीतरी त्याला एक शेंडा बुडूक असला पाहिजे, की बाबा भांडणं करायला माझं काय चुकलंय, मी कोणाशी बोलते तिथं मला म्हणजे एवढी पण मला त्यावेळेस फ्रीडम नव्हतं. माझ्या शेजारी राहायला नणंद होती इकडून, या साईडला माझ्या नंदेची आत्या होती राहायला, त्यांची सून होती, म्हणजे बरेचसे तिथले बायका वगैरे होत्या. पण मी कधी कोणाच्या दारात नाही, कधी कोणाच्या घरात नाही. जर कुणी येताना रस्त्याने जाताना बोललं तरच मी स्वतःहून बोलायचे, नाही तर मी कधी स्वतःहून कोणाशी बोलत पण नव्हते. माझं कोणाशी असं जास्त नाही का घट्ट अशी मैत्री वगैरे, की त्या माझ्या घरात येतात, मी त्यांच्या घरात येते वगैरे, असं कधीच काही नव्हतं. तरी पण हा मला एवढा टॉर्चर करायचा की बोलायचं नाही कोणाशी असं तसं. माझा सक्का दीर होता, त्याच्याशी सुद्धा मला बोलून देत नसायचा. त्याला तो उलट माझ्याकडे आवर्जून बोलायला वगैरे यायचा. तो रिक्षावर कामाला होता. मग
कधीतरी नाही का त्या साईडला आला तर मग बाळाला भेटायला म्हणून यायचा, बोलायचा वगैरे. पण ते पण जेव्हा तो नसायचा तेव्हाच तो बोलायला यायचा की बा वहिनी कशा आहे, बरं आहे काय वगैरे असं. पण तो असा आवर्जून म्हणजे मलाही असं कोणाबरोबर बोलायला बोलून देत नव्हता, काहीच नाही. तरी पण तो माझ्याशी भांडायचा. मग मला त्याच जास्त टेन्शन यायचं की बाबा मी एवढं तुझ्या बरोबर सरळ राहून चांगल्या गोष्टी सगळ्या जिथल्या तिथं असून तुला खाणं पिणं असलं नसलं कसं बी तरी पण मी राहत होते, तरी पण तू माझ्या बरोबर जर भांडत असेल तर मला तुझ्या राहण्यात काही इंटरेस्टच नाही, म्हणजे उपयोगच नाही ना काय राहून. मी एवढं सगळ्या गोष्टी आम्ही एवढं फसवल्या आम्हाला तुम्ही तुमच्या या घरच्या लोकांनी, तरी पण मी तुझ्या बरोबर एवढी चांगली राहते, तरी पण तू माझ्या बरोबर भांडतो. म्हणून मग मी म्हणजे नाही का वैतागून त्रासून इतकं म्हणजे मला ते छळ असा नको नको झाला होता. अक्षरशः माझं जीव असा असं मुठीत आल्यासारखं झालं की बाबा एकतर जीव तरी द्यावा नाही तर काहीतरी, पण ह्या बाळासाठी मला जगणं खूप गरजेचं होतं त्यावेळेस. म्हणून मग मी माझ्या वडिलांना एक दिवशी कॉल केला. त्यांना म्हटलं तुम्ही काही पण करा पण मला उद्या न्यायला या म्हटलं. मला आता हे काही सहन होत नाहीये. मी तिकडे येणार आहे. मला काही तर राहायचंच नाही म्हटलं. जे काय होईल ते होईल म्हटलं. पुढं काय बघू म्हटलं. मग नंतर माझे वडील दुसऱ्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच सकाळीच 8-9 वाजता घरी तिथं माझ्या पोहोचले. त्यांना असा फोन केला ना एवढ्या म्हणजे तेवढ्या बाळ जसं झालं तर झालं होतं मला. त्यांना फोन केला का ते लगेच यायचे. त्याच्यामुळे मग मी सहसा काही काही गोष्टी सांगत नव्हते. पण आता हे जास्त डोक्याच्या वर गेलं होतं म्हणून मला त्यांना सांगणं गरजेचं होतं. मग मी त्यांना कॉल केला. ते दुसऱ्या दिवशी आले. मग मला म्हटले आता काय करायचं सांग तूच म्हटलं एकदा. म्हटलं काय नाही ठीक आहे, जे काय झालं गेलं सगळं जाऊ दे म्हटलं. मला इथं नाही राहायचं. मी तुमच्या बरोबर येणार आहे. मग माझ्या वडिलांनी मग मला तेव्हा ते परत पुण्याला घेऊन आले आणि मग तिथून पुढं मग मी पुण्यामध्येच म्हणजे खेडमध्येच बरेच दिवस राहिले. तिथून पुढे मी त्याचा कॉन्टॅक्ट वगैरे सगळं बंद केलं की बाबा नकोच मला आता हे थोड्या दिवस काही विशेष ठेवायचा नाही आपल्याला. बघू पुढं काय होईल ते होईल, नाही होईल. म्हणजे माझ्या डोक्यात नंतर नंतर असे विचार यायला लागले की बाबा नाही आता बस एक मुलगी झालीये, डिवोर्सच देऊन टाकायचा, विषय संपवायचा, सगळं काही डोक्यात धरायचंच नाही असं. आणि आणि मग मी तिथून राग वैताग म्हणजे माझं सगळं म्हणजे नाही का मला अख्खं आयुष्य असं वाटायला लागलं आता इथून पुढचं आयुष्य सगळं बेसूर आहे माझं, काहीच नाही माझ्या आयुष्यात राहिलं, काहीच नाही. मला जगण्याची इच्छाच नव्हती राहिली त्यावेळेस की बाबा एवढं जर मी एवढं चांगलं राहत होते याच्याबरोबर, एवढं व्यवस्थित राहत होते, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, कोणाला कधी मी काय बोलत नव्हते. मी त्याच्याशी मी कधी असं नाही का तोंडाला तोंड भांडणं वगैरे असं कधी देत नव्हते मी, जे किंवा तो 2 शब्द बोललाय मी 4 शब्द बोलले असं काहीच नव्हतं. तरी पण त्याचा हात एवढा चालायचा, तो इतका मारायचा मला, छातीत लाथा मारायचा, बुक्क्या मारायचा, कानाखाली मारायचा. खूप त्रास सहन केला मी त्या गोष्टीचा. मी नंतर म्हटलं नाही आता बास, ह्या गोष्टी इथंच बास, जे काय होईल ते होईल म्हटलं. मी माझ्या आई वडिलांपाशी जाऊन राहणार. तिथून पुढे जे काय होईल ते माझं बघू. म्हणजे माझा अख्खा संसार उद्ध्वस्त झाला. तसं म्हटलं तर मी स्वतः माझ्या हाताने केला असं म्हटलं तरी बी चालेल, पण मला असं वाटायचं नको बास. कारण कसं असतंय जेव्हा माणूस एकनिष्ठ असतं ना आणि त्यावेळेस त्याला जर चांगुलपणा एवढा चांगल्यापणात राहून सुद्धा जर त्याला वाईटपणा भेटत असेल तर माणूस पुढं काहीच म्हणजे करण्याची इच्छाच राहत नाही त्याला. तर आता आजचा हा ब्लॉग खूप मोठा झालाय. तर इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नेक्स्ट पार्टला नक्की बघा. हा पार्ट पहिला पूर्ण बघा आणि नंतर नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला उद्या पूर्ण बाकीचं सांगते. तिथून पुढे मी माहेरीच राहिले आणि किती दिवस राहिले, काय राहिले, कसं राहिले, तिथून पुढचा जो काय माझा संघर्ष होता किंवा तिथून पुढचे जे काय माझे हाल झाले किंवा चांगले दिवस आले ते तुम्हाला बघायचे असतील तर नेक्स्ट पार्टला नक्की हे करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या चॅनेलला भरपूर सारं प्रेम द्या. धन्यवाद.